याच्याबद्दल आपलं काय विशेष आहे? मागणी कुणाकडे करणार? उद्धव साहेबांचा ज्यांनी अपमान केला, मातोश्रीचा अपमान केला, मातोश्रीच्या ताटामध्ये पंचपक्वान्न खाऊन त्या ताटाचा छेद केला, अशा माणसाचा निषेध आम्ही सर्वांनी मिळून केलं आणि त्यांना आव्हान केलं, माणुसकी जरा जरी तुझ्या अंगामध्ये जर शिल्लक राहिली तर तुम्ही या तुमच्या खासदारकीचा राजीनामा द्या आणि दुसऱ्या चिन्हावर, तुमच्या कोणत्याही चिन्हावर तुम्ही या. एक सर्वसामान्य शिवसैनिक तुम्हाला तुमच्या विरोधात उभारून पाडल्याशिवाय राहणार नाही, असं आव्हान देण्यासाठी आज इथे ही सभा बोलावली आणि त्यांना जोड्यानं मारायचा कार्यक्रम आमच्या कमलाकर चव्हाण आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी प्रदीप जोशी, कमलाकर चव्हाण आणि बाकीचे सगळे कानडे, जिल्हा परिषद सदस्य, सर्व पदाधिकारी आणि सामान्य शिवसैनिक हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र आला आणि त्यांचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे. मला सांगा, ओमराजेबद्दल आपली एवढी कसं काय भूमिका? ज्यांनी गद्दारीच केली, ज्यांनी घाण काढली आणि ज्यांनी पक्ष सोडला, ज्यांनी अडचणीत असताना उद्धव साहेबांनी, बाळासाहेबांनी त्यांना आशीर्वाद देऊन आमदारकी दिली, उद्धव साहेबांनी 2 वेळा खासदारकी दिली, एवढं देऊन सुद्धा जर तुम्ही पक्षाचा द्रोह करून जात असाल, ते ऑपरेशन टायगर का फिगर ते तसलं, आम्ही ते जे 6 गेलेत ते टायगर नाही आहेत, टायगर इथं सगळे उभारले ते सगळे टायगर आहेत आणि जे गेलेले आहेत ते डुक्कर आहेत. या ऑपरेशन डुक्कर मध्ये त्यांनी हे डुकरांची जी अवलाद आहे त्या डुकरांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. असताना सुद्धा तू गद्दारी केलास, पण भविष्यात तुला या महाराष्ट्राचा तमाम शिवसैनिकाचा शाप बनवणार आहे, मातोश्रीचा शाप बनवणार आहे, कोट्यावधी शिवसैनिकाच्या सह या जिल्ह्यातल्या लाखो मतदाराचा शाप बनवणार आहे. येणाऱ्या काळात तुझं राजकीय धुरळा उठल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा, जनतेने खासदार ओमराजे निंबाळकरला एवढं प्रतिसाद दिलं, ह्याच्याबद्दल आपलं काय मत? काय दिलंय? कोण? उद्धव साहेबांमुळं 7 सभा घेतली, तमाम शिवसैनिकाच्या रक्ताच्या घामामुळं आणि या जिल्ह्याच्या सर्वसामान्य मतदानामुळं. ह्या भडव्याचं काय काम आहे? हा महादेवावरचा विंचू आहे. आमची अवघड परिस्थिती अशी झाली होती, चप्पल मारावं तर पिंडीला लागते, नाही मारावं तर विंचू ढसतोय, परंतु शेवटी ही इंगळी ढसलीच. पण आम्ही सांगतो हे इंगळीला, येणाऱ्या काळात तुला या तुळजापूर तालुक्यात तमाम माझा शिवसैनिक पाऊल ठेवू देणार नाही, एवढं तुला आश्वस्त करतो. मला सांगा, आपले खासदार ओमराजे निंबाळकर म्हणतात, मी राजकारण करत नाही, मी जनतेच्या निधीसाठी मी राजकारण करत आहे, याच्याबद्दल आपलं मत काय? हे बघ, ते आम्हाला सांगू नकोस. तू परवाचा शेमडायच. आम्ही 40 वर्ष शिवसेनेत काम करतोय, भगव गळ्यात घेतलं. अरे, ज्या विद्यमान खासदाराचं तिकीट कट करून तुला दिलं, तू का आम्हाला राजकारण सांगू लागलास? तू आम्हाला ते सांगू नकोस. अरे, तू धंदेवाळी राजकारणी माणूस आहेस. तू आम्हाला निष्ठेबद्दल बोलायचं नाही, राजकारणाबद्दल बोलायचं नाही. तुझी शाळा मी तवाच ओळखला. तू 6 महिन्यापूर्वी डील झाली होती तिची. तू दिल्लीमध्ये जाऊन ओमप्रकाशकडे सही केलेला माणूस आहे. तू नाटक काय केलास माहिती आहे का? तुझ्यावर सामान्य जनता लय चिल्ली होती, बघितला तू मीडियामध्ये. तू शाळा काय केलाच, बिल्डिंग लावलाच आणि सांगालाच का मी माझ्या मतदारसंघामध्ये जाऊन माझ्या कार्यकर्त्याचा विचार घेतो. आम्हाला तू विचारलाच? तुला हे दाखवायचं होतं की आम्ही शांत बसाव, त्याच्यात तू यशस्वी झालाच. कारण तुम्ही दगड घालणार नव्हतो आम्ही, परंतु तुझं तळ्यात मळ्यात असल्यामुळं इथं बी आम्ही फसलो, म्हणून तू काल तुझ्या गावाला येऊ शकला, नाहीतर तुला काल किल्ल्यामध्ये प्रवेश मिळू शकला नसता. ठीक आहे, भविष्यात राजकारण येते जातंय, किती 3 वर्ष करशील, त्याच्यानंतर तुझी आमची गाठ आहे. हे मैदानात बघू. उषक काल होता होता काळ रात्र आली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, अशी म्हणण्याची दुर्दैवानं वेळ या खासदाराने आमच्यावर आणलेली आहे. अतिशय अकृत्रिम प्रेम या जनतेने यांच्यावर केलेलं आहे.
सर्वसामान्यांनी केलं, सर्व जाती धर्माच्या लोकांनी केलं. कोणती अपेक्षा खासदार असताना सुद्धा यांच्याकडून ठेवली नाही. परंतु त्यांनी मातोश्रीशी जो द्रोह केलाय त्याला क्षमा नाही. यापुढं कोणत्याही रिंगणात त्यांनी यावं. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यात थोडी जरी लाज शिल्लक असेल तर राजीनामा देऊन त्यांनी पुन्हा निवडणुकीला उभं राहावं. हे शिवसैनिक जरी मुठभर असले तरी तुम्हाला झोपवल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो.